तर मैत्रिणींनो, आज आम्ही सातारा जिल्ह्यातील बोरवण या गावी आलो होतो। एकादशी निमित्त आम्ही बोरवण येथे विठ्ठल मंदिरासाठी भेट देण्यासाठी दर्शनासाठी आलो होतो। तर बघा आम्ही किती रांग लागलेली आहे, जिथं उतरलो तिथूनच रांग चालू झाली आहे। आणि त्याच्यानंतर तिथला परिसर बघा कसा आहे, नदीकाठचा हा परिसर आहे। तर इथल्या नदीला या मंदिराला प्रति पंढरपूरच म्हटलं जातं आणि या नदीला जणू चंद्रभागाच म्हटलं जातं। आणि बघा ही कशी रांग बाहेरून आतपर्यंत अशी रांग चालू आहे आणि पोलिसांचा देखील कडक बंदोबस्त येथे होता। आणि त्यानंतर मी तर पहिल्यांदाच इथे आले होते, म्हणजे इतकं इथलं महत्त्व आहे मला माहीतच नव्हतं। आणि बघा साईडलाच इथं प्रसाद देखील चालू आहे आणि अगदी म्हणजे भक्तिमय वातावरणात आम्ही तिथं दर्शन घेतलं। आणि हे तिथलं पुरातन गणपतीचं मंदिर आहे, अगदी वेगळीच मूर्ती आहे। आणि बघा आता आम्ही मेन जिथं मंदिर आहे तिथं विठ्ठलाचे दर्शन घेत आहोत। बघा इथं विठ्ठलाचे दर्शन, इथं एकट्या विठ्ठलाचीच मूर्ती आहे, रुक्मिणी नाही आहे। कारण असं म्हटलं जातं आख्यायिका आहे की विठ्ठल इथं पूर्वी चिंच आणि बोरे खाण्यासाठी आले होते। आणि हे बघा जनाबाईचं जातं, हे नॉर्मल जात्यापेक्षा किती मोठं जात आहे बघा, म्हणजे त्यावेळी एवढं जातं ओढलं जात असायचं। आणि हा मंदिराचा परिसर आहे, इथं हे चिंचेचा बन आहे आणि असं म्हटलं जातं की इथं विठ्ठल चिंच आणि बोरे खाण्यासाठी आले होते। त्यामुळे तिथं एकटाच त्यांचा म्हणजे एकटेच तिथं एकच मूर्ती आहे, रुक्मिणीची मूर्ती तिथं दिसत नाही। म्हणजे ही माहिती मी तिथं सगळी घेतली असता मला मिळाली। त्यानंतर माझी मैत्रीण आणि तिचे मिस्टर देखील आम्हाला तिथे भेटले। मग तिथं फोटो शूट करण्यासाठी इतकं छान लोकेशन होतं की आम्ही तिथं फोटो शूट केला। बघा किती मस्त वातावरण आहे, सगळीकडे चिंचेची झाडं आहेत, मोठी मोठी चिंचेची झाडं आहेत आणि फार पूर्वीपासूनची ही झाडं आहेत। आणि त्यामुळं इथं याला